अगदी थोड्या वेळात ध्रुव 11 सातपाडी हाही संघ दाखल होईल आणि सध्या पालघर ग्रामीण मध्ये जर कुठला संघाचा बोलबाला राहिला असेल तर त्याचं नाव आहे ध्रुव 11 सातपाडी. सातपाडी म्हटलं की सर्वाधिक मोठा असं हे गाव आहे जिथे 56 पाडे आहेत आणि 56 पाड्यातून 11 खेळाडू निवडणं म्हणजे थोडंसं कठीणच असतं, म्हणून तो ध्रुव 11 सातपाडी हा टॉपचा संघ आहे. धावसंख्या इथून आता कितीपर्यंत सेट होईल. मॅचला सुरुवात 6:22 पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी अगदी त्या बॉलला शेवटपर्यंत पाहिलं. पंकजला माहिती आहे निहिल किणीची स्ट्रेंथ काय आहे, त्या अनुषंगानं पहिलाच बॉल आपण पाहतात अगदी मार्क केला वाईडिश यॉर्कर पद्धतीनं. बॉलला इथे मात्र शरीरापासून दूर ठेवलं आणि खोलवर टप्पाचा बॉल बघायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात. निहिल किणी पुन्हा एकदा तयार होतील पंकज पाटीलच्या खेळाला आस्वाद घेण्याकरिता. पुन्हा एकदा चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पहिल्या बॉलचं छायाचित्र करीन पुन्हा एकदा तेच बघायला मिळाले की काय. सेम लाईन, सेम लेंथ, अगदी उंच पुरा असे गोलंदाज, खांद्याचा योग्य वापर. अनेक वर्ष लेदर बॉल मध्ये जर पंकज पाटील यांचे तुम्ही बॉल पाहिले असतील ना तर अगदी गोळीप्रमाणे जातात. जय भवानी धनसार या संघासाठी अनेक वर्ष लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आज ओव्हरऑल क्रिकेटचे दिग्गज गोलंदाज आहेत. या वेळेला पंचांचे 2 हात समांतर रेषेत येतील आणि खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल आहे. पहिले 2 बॉल निहिलसाठी कठीण राहिले. तदनंतर निहिलनं आणखीन थोडं शफल केलं. त्यावेळेला पंकज पाटीलला लाईन ऑर लेंथ बदलाव्या लागल्या. एका बाजूला मनोज पाटील, कालच्या दिवसात मन्यानं सुपर ओव्हरला षटकार ठोकला. ताई पॅकर्सचा जो प्रवास होता तो पुढे स्वप्नगत चालू ठेवला आणि आज सुपर 7 मध्ये देखील दाखल झालेत. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच करायचा होता. अनिकेत राऊत यष्ट्यांच्या मागे आहेत. ज्या अनिकेत राऊतनं निहिलला देखील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा दाखवली असे अनिकेत राऊत यष्ट्यांच्या मागे. अगदी निहिल किणी देखील आता त्यांना ज्या वेळेला विचारलं की येणाऱ्या काळात तुम्हाला कुठली स्पर्धा खेळायची आहे, विश्वनाथ दवणे यांना पण पाहू शकाल. एक क्रिकेट लेजंड, त्यांच्या गोलंदाजीनं अनेक फलंदाजांची गिरकी त्यांनी कित्येक वेळा घेतली. खोलवर टप्पाचा बॉल, बॉलला खेळले कव्हरला. धनंजय नाईक डासू आपल्याला पाहायला मिळतात डीप मध्ये आणि तिथे सिंगल मिळते. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 2. आज हळूहळू करत असताना प्रेक्षक राजे या स्पर्धेकडे वळतील. जिथे जागा मिळेल तिथे या मॅचचा आनंद घेतील. शिवनेरी चषकाची एक वेगळी क्वालिटी आहे. डे नाईट क्रिकेट, रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 2. एका बाजूला हार्दिक गरत ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे, कॅलिबर खेळाडू. पुढचा बॉल त्यांच्यासाठी थोडासा खोलवर टप्पाचा बॉल ठेवला. बघा बदलालीत ते नाही तुमचं चाललं. फुटवर्क जर नाही तुम्ही तिथे मुख्य खेळपट्टीवरती क्रीजमध्ये जर चाललं तर फलंदाज पंकज पाटील तुमच्यावरती हावी होणार. हे त्यांनी अनेक वेळा करून दाखवलंय. तुमचं फुटवर्क महत्वाचं आहे. तुम्ही बॉल फॉलो कसा करता, गोलंदाज ज्या वेळेला बाहेरचे चेंडू हातात होतो त्या बॉलपर्यंत तुम्ही कसं पोहोचता. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती फक्त 2. या वेळेला बॅटची कड तिथे मात्र आपण पाहतायत पंचांकडे मागणी. पंच दर्शवतात की नाही भरपूर बॉल वरती लागला. तुमचा जो हँड ग्लोव्ज असतो तोपर्यंत तिथे जर बॉल संपर्कात आला तर तुम्ही बाद होऊ शकता, परंतु रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. बघा निश्चित स्वरूपात बॉल कुठे लागला आणि तिथे पंचाने देखील पाहिलं. षटक संपलंय ते म्हणजेच आतापर्यंत पहिलं आणि पहिल्या षटकात इकॉनॉमिकल पंकज हे आता पुन्हा एकदा त्याचमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती जिशांत आलेत आणि जिशांत यांना मात्र निश्चित स्वरूपात मेहुल पाटील, वामिका स्टार पालघर यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत या मॅचसाठी. एक जबरदस्त गोलंदाज जिशान. डाव्या हातानं अचूक गोलंदाजी कशी करावी. पहिलं षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे बिनबाद 2 धावा थोड्या कमी आहेत परंतु निहिल किणी आतापर्यंत सही सलामत आहे. ही बाजू जमेची आहे. एंजल स्टार जागमाता रावळे या संघाची. प्राण भोईर यांचं देखील आगमन होते आणि त्यांचा सामना सध्या चालू आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं बिटवीन द गॅप परंतु तिथे नाही कनेक्शन झालं. डॉट बॉल मात्र आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉलच्या साहाय्याने धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जिशान डाव्या हाताचे वेगवान, अचूक आणि तिखट गोलंदाजी करण्यासाठी जाणले जाणारे असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाच्या खेळाला प्रारंभ देखील झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला निहिल किणीनं बॉलला फेकलंय. बॉल चाललाय मिड विकेटला आणि काउ कॉर्नरच्या मधोमध
सीमारेच्या पलीकडे वादळापूर्वीची शांतता निहिलनं आता शंखनाद केलाय. 6. पुढे नेलं आणि आज पालघरचं क्रिकेट जर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती भारतीय क्रिकेटमध्ये घेतलं जातं पालघरचं नाव, तर त्याचं कारण आहे अनिकेत राऊत. पुढचा बॉल हार्दिकचा देखील फटका डीप मध्ये मकरंद आहेत. सिंगलच मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. मकरंद अगदी बॉल घेऊन पुढे आले आणि या सिंगलच्या साहाय्याने डबल डिजिट मध्ये दुसऱ्या षटकाच्या 4थ्या बॉलवरती धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. 4 बॉल झाले. 4 बॉल मध्ये 10 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर मॅच अतिशय सुंदर, अद्वितीय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ भरपूर फॉर्मात यंदाच्या हंगामामध्ये. यावेळेला फटका तर अतिशय सुंदर. धनंजय नाईक आहे डीप मध्ये. सरळ बॅटनं लेदर क्रिकेटची आठवण झाली या फटक्यानं. अगदी आपण पाहतात विराट, प्रेम कोहली, अजिंक्य रहाणे कालच्या दिवसात बरसले. केकेआर संघाचा कर्णधार पद त्यांच्या हाती आलं. ऑक्शनच्या वेळेला पहिल्या सत्रामध्ये अनसोल्ड राहिले. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना केकेआरनं निश्चित स्वरूपात बोली लावली आणि तदनंतर कर्णधार पद मिळाल्यानंतर कालच्या दिवसात काय फलंदाजी केली. आणि अजिंक्य रहाणे स्टाईलनं खूप चांगलं क्रिकेट. विजय आणि पराभव या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु अजिंक्य रहाणेने मनं जिंकली. असा खेळाडू मुंबईसाठी आपला मराठी माणसाचा अस्मितेचा खेळाडू. चांगला क्रिकेट. शेवटचा बॉल हार्दिक गरत, कहा पे निगाह कहा पे निशाणा. बॉल थोडासा खाली राहिला, त्या अनुषंगानं बॅटचा ब्लेड आधीच बंद झाला होता. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आहेत फक्त 11. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्स. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जसजशी संध्याकाळ आणि तसतशा हॉट सीट आता प्रत्येक जण डोंगरावरती जाऊन आपापल्या जागा डन करतात की इथून मला चांगला व्ह्यू आहे, ही जागा आजच्या रात्रीसाठी माझी. त्यांच्या ग्रुपमध्ये ते आलेत. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आले. निहिलसाठी कर्दन काळ. पहिल्याही षटकात तेच केलं. निहिलला याही षटकात त्यांनी शांत केलंय, गार केलंय. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिल्या तर आतापर्यंत 11 आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती 11च आहेत. निहिल किणी आहेत. तोपर्यंत मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 11 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती. पुलरलेनचा बॉलला अगदी समोरच्या दिशेनं. विघ्नेश साखळतोडे पुढे आलेत. एसटी समाजातून याही खेळाडून खूप जास्त आपल्या नावाला पुढे नेलं. मित्र मासवन या पॅकर साइड मधनं, राकेश धुमाडा यांच्या साइड मधनं खूप चांगलं क्रिकेट, ज्यामध्ये विश्वनाथ जाधव असतील, विघ्नेश असतील, एक चांगले क्रिकेट त्यांनी दाखवलंय. सध्या विरार परिसरातून येत आहेत. तदनंतर आता पालघरचा पूर्ण बेल्ट ज्यांनी पिंजून काढलाय तेच विघ्नेश कालच्या दिवसात देखील बरसले. 12 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल पंकज पाटील यांच्या षटकातला आणि इथे मात्र बॉलला लॉप केले हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि बॉल इथे आपण पाहतायत काय झालंय. कारण वामन तिथे होते आणि व्यवस्थित तिथे नाही कनेक्ट करता आलं. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आतापर्यंत 2 धावा तर परिपूर्ण झाल्यात. विघ्नेशला थोडीशी दुखापत झाली परंतु सावरलंय त्यांनी स्वतःला. वॉर रूम मध्ये तो षटकार आहे की मग काय झालंय, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत.
वामन बॉलला मध्ये ठेवलं होतं. गोलंदाज तयार. इथे चांगला बॉल पंकज पाटीलनं अगदी काल रात्री जिथे थांबलं गेलं तिथून पुन्हा एकदा त्यांनी चालू देखील केलं. म्हणजेच आज आलेत आणि इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या स्पर्धेचा कोण राहील सध्या तर त्याचं नाव फक्त पंकज पाटील पालनच आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली. 2-2 षटकांचा स्पेल जिथे फक्त 6 धावा 5 धावा 5 गडी बाद 4 गडी बाद ही गुणवत्ता आहे पालनची. खोलवटप्पाचा बॉल होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल. प्रत्येक वेळेला जे डॉट बॉल येतील ते तुम्हाला त्रासच देणारे राहतील. आणि विघ्नेश साखळतोडे थोडेसे आता मध्ये आले दुखापतग्रस्त झाल्यानंतर, त्यांच्याचकडे तो बॉल आला आणि तिथे आपण पाहू शकाल डॉट बॉल. शेवटचा इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल या षटकातला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होत आहेत. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल. जागमाता, रावळे, एंजल, स्टार हा संघ थोडासा मी म्हणीन डगआउट देखील शांत झालाय. पाठीराखे अगदी जोमानं आलेत, परंतु आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धावा नाही झाल्या हरकत नाही. येणाऱ्या काळात निहिल किणी आहे ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, जे युवा उभरते सितारे आहेत आणि सध्या त्यांचा गोल्डन इरा चालू आहे. गोल्डन टच मधून ते आता सध्या फ्लो मध्ये आहेत. येणाऱ्या काळात जर एक षटक मोठं आलं निहिलच्या बॅटमधनं तर निश्चित स्वरूपात रावळे संघाचं डगआउट जे आहे ते थोडंसं शांत झालंय ना, ते मात्र जोशात यायला वेळ लागणार नाही. धावसंख्या 14 वरती स्थिर. 18 बॉलचा खेळ इथून देखील बाकी. या 18 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीनं परिपूर्ण होईल आणि टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. ध्रुव 11 सातपाडी देखील प्रेक्षकास तुडुंब प्रतिसाद त्यांचा देखील असेल. गोलंदाज जिशान आलेत, त्यांचं देखील हातखंडातील दुसरं संघासाठी 4थं षटक. आता अर्धा पडाव संपलाय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला कट केलाय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षण केलं जयेश रावरेनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी दष्टपुष्ट यष्टीचे आहेत. एवढं वजन घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉल पर्यंत शेवटपर्यंत पाहत राहायचं आणि तदनंतर बॉलला फील्ड करायचं. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बघा क्विक मध्ये बॉल निघाला होता पुढे, परंतु त्यांची स्किल्स आवडली. जिथे बॉलला त्यांनी स्टॉप केलं. धावसंख्या 15. जिशांत आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार तर जरूर आला होता, परंतु तदनंतर धावांचा थोडासा एक कोरडा असा. इथे पंकज पाटीलनं बीट केले आणि बीट होत असताना धावा आता कशाही येऊ देत. 22चे संकेत आले पंचांचे आणि तिथे आपण पाहतायत धावसंख्या सरळ सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचते. 4 मध्ये कन्वर्ट झाली. 19 वरती पोहोचली. आता चेंडू झालेत या षटकातले ते म्हणजेच 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19. येणारे 4 बॉल महत्वाचे राहतील या षटकाला. इथून जर थोडंसं मोठं केलं, एक्सटेंड केलं, 19 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बॅट आतमध्ये पोहोचली जाते. जित पाटील आलेत. बॅट बदलते, खेळ बदलेल का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आता येणाऱ्या काळात आपण पाहताय धावांची गती तपासून पाहिली तरी 19 वरती स्थिर आहे. एक चौकार नशिबानं साथ देणारा मिळाला. जिथे आपण पाहू शकाल सध्या 22च्या माध्यमातून तो आलाय. जिशाननं गोलंदाजी चांगली केली आणि सध्या ती गोलंदाजी येणाऱ्या काळात आता जे 2 गोलंदाज आहेत ते कुठले असतील तेही महत्वाचं आहे. मनोज पाटीलला काल शेवटच्या सामन्यामध्ये भरपूर फटके पडले. क्रितेश घरत अगदी तुटून पडले होते ज्यावेळेला ते बाद झाले आणि तदनंतर तो सामना मात्र निश्चित स्वरूपात वीर तानाजी पारगाव यांच्या हातामधून गमावला गेला. मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकार शेटे सरांचे बिग फॅन आणि बॅटवरती निश्चित स्वरूपात त्यांची साईन इथे घेऊन येणाऱ्या काळात आपण पाहतात. ओमकार शेटेंचं हे त्यांनी कमवलेलं मार्केट आहे. भव्य पाटील दांडाखाडी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण पाहू शकाल इनटू द गॅप अँड गेट इट 4 रन्स. महत्वाचा होता. मागचा 22चा मिळाला. यावेळेला क्लास दाखवलाय हार्दिक घरतनं. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4. वेलकम बॅक. धावसंख्या फलकावरती 23. आजचे सुपर 7चे सामने आपल्याला बघायला मिळतात. 23 धावा तर धावफलकावरती आहेत. हार्दिक घरतच्या बॅटमधनं चौकार आला आणि चौकारानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका खेळलाय जिथे विघ्नेशनं शेवटच्या क्षणाला इथे बॉल चाललाय. सलगचा 3रा. 1 बायनं 2 बॅटनं हार्दिक घरत आलेत रंगात. 4.
धावसंख्या फलकावरती 27. आता धावफलक फुलावं लागलं, फुलायला लागलं. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल, बॅटची कड आणि इथे अनिकेत राऊत यांच्या समोरनं बॉलनं घेतली उसळी. अनिकेतला सांगितलं, अनिकेत बाय बाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनला क्लिअर करत असताना 4. बॅट बदलली आणि हार्दिकचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता इथे मोमेंटम शिफ्ट केलं, जिथे धावफलकांचं अगदी निश्चित स्वरूपात धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलंय. सलग इथे आपल्याला 3 चौकार बघायला मिळाले, ते बॅटनं आणि एक 22नं. जिशांचं षटक थोडंसं लांबलंय. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये खेळलंय करण वामन. डीप मधून बॉलकडे आले, दुसरीसाठी पलटलेत निहिल आणि तदनंतर त्यांना थांबवलं हार्दिक घरतनं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4चा खेळ आता योग्य रीतीने संपला. 32 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉलच्या खेळामध्ये आता काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया. कोळेंच्या हाकेला धावणाऱ्या एकविरा माऊलीला स्मरण, जिथे आमचं पीके साऊंड सुभाष कदम सर ते सुमधुर गीत ऐकवत आहेत. अनिकेत राऊत त्यांना लॉंग ऑफला आपण पाहू शकाल. धनंजय नाईक आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. कालच्या दिवसात गोलंदाजीचे भरपूर विकल्प होते. मकरंद पाटील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. कालच्या दिवसात विरारमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली होती, परंतु ताई पॅकर्सकडे गोलंदाजीचा भरणा अचूक आहे. धनंजय नाईकचा वेग आणि इथे हा बॉल डॉट. एका बाजूला निहिलनं आणि हार्दिकनं मॅचला जरूर पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु योग्य वेळात ते फटके येणं गरजेचं आहे. हिंदू श्री कुणालदादा पाटील यांचा कटआउट आपण पाहतायत. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. आणि कुणालदादा घरत प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं ताईज. फटका खेळलाय बॉलला फ्रंट ऑफ द विकेट. बॉल कव्हरला करण वामनला बीट करत बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4. चौकारांचा पाऊस, क्या बात है. हार्दिक घरत. निहिल शांत झालेत तर हार्दिक सांगतात की प्रत्येक मॅच निहिल किती खेळणार. आता संघाला माझं देखील कॉन्ट्रीब्युशन असायला हवं, ज्या अनुषंगानं खूप चांगला खेळ दाखवलाय. सध्या फलकावरती आपण पाहताय 36 आणि चेंडूंचा खेळ झालाय या षटकामध्ये आतापर्यंत 2. धनंजय नाईकचं षटक इथून मोठं करण्याच्या प्रयत्नात असतील हे दोन्ही फलंदाज. यंग टॅलेंट हार्दिक घरत. एका बाजूला आपण पाहतात निहिल केणी. पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्सने आलेत हार्दिकसाठी. आणि यावेळेला आपण पाहतात हार्दिकनं बॉलला खेळलंय समोर. अनिकेत राऊत खाली आहेत आणि बॉल चाललाय मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा. आलाय शिवनेरी चषकाचा शिवनेरी षटकार 6. कानावरती पोहोचले की काहीतरी दुष्काळ असं ऐकलं आणि मग तो षटकार देखील आणला. 42 धावा धावफलकावरती. जागमाता रावळे एंजल स्टार हा संघ आता एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. शरीरापासून दूर ठेवला. या बॉलला पंचांकडे अपसुकतेने पाहत होते निहिल की वाईट बॉल मिळेल का, परंतु धनंजयनं इथे चांगली गोलंदाजी केली. जे बॉल शरीरामध्ये ठेवले त्या बॉलची विल्हेवाट लावली आणि तदनंतर शरीरापासून दूर ठेवणाऱ्या बॉलला
इथे सन्मान देखील मिळाला, ज्या अनुषंगाने आता 42 धावा. चेंडूंचा खेळ झालाय 4. इथून आणखीन 8 बॉल आहेत आणि या 8 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट होईल पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलला खेळलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे येतात. समीर त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि ओव्हरस्टेपिंग साठी पंचांनी वॉर रूम मध्ये डिमांड केलाय. तिसरे पंच पोहोचतील लाईन मध्ये. लाईन जी आपण पाहतायत, इम्पॅक्ट पहिला बॉलचा तुम्ही सोडण्याआधी तुमचा पाय कुठे होता त्या सर्व गोष्टी बघितल्या जातील. नितेश कदम आहेत आणि ते पाहतील. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतायत नो बॉल. आता नो बॉल आलाय. पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेपी पॅनल उगाच नाही चर्चेत राहिलंय, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांच्या कार्याने. बघा आपण पाहतायत जो तुमचा इम्पॅक्ट होता सुरुवातीच्या काळात, तुम्ही फ्री हिटचा बॉल देखील मिळेल. ज्यावेळेला धनंजय नाईकचा पाय भरपूर अक्रॉस गेला, पंचांनी पाहिलं आणि शहानिशा करण्यासाठी पंचांना माहिती होतं की नोच आहे, परंतु आधुनिक काळात आपल्याकडे सगळे तंत्र आहेत, सिस्टम आहे. त्या अनुषंगानं फटका इथे देखील चांगला खेळलाय. या वेळेला निहिल किणी कव्हरला बॉल फाडत चाललाय डीप बॅकवर्ड कव्हर पॉइंटला. चेंडू सीमारेषा पार. 4. छोटा तीर वार करे गंभीर. निहिल किणीनं मात्र इथे आता हार्दिकच्या पाठीला जॉईन केलंय. जबरदस्त बॅटिंग. 11 बॉल आणि 11 वरती खेळतात, परंतु त्या धावा हार्दिकला साथ देणाऱ्या होत्या. महत्वाचं होतं. 47 धावफलकावरती यात शेवटचा बॉल धनंजय नाईक या षटकामध्ये ओव्हर दी स्टंप्सनं. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा निहिलचा स्ट्रॉंग झोन काय आहे ना, ते 47 धावा धावफलकावरती. हॅलो, इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 48 झालेत. अपडेट थोडंसं लेट झालं आणि जिथे आपण पाहू शकाल 48 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहणार आहोत जय भवानी जलसार आणि एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉसला कंपल्सरी यायचं आहे दोन्ही कर्णधार, आणि तिथे जर तुम्ही नाही पोहोचलात तर मग पॅनलाइजला सामोरी जावं लागेल. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी असेल. मनोज पाटील आलेत. मन्या विठ्ठलवाडीचा एक दिग्गज खेळाडू, फक्त विठ्ठलवाडीला नव्हे तर संपूर्ण सफाळ्याला ज्याचा अभिमान आहे तोच मनोज पाटील दाखल झालाय. शेवटचं षटक. काल काय झालं याला महत्व नाही, आज तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला माहिती असावं, आणि तेच मनोज आलेत. महत्वाच्या मॅच मध्ये त्यांना अनिकेत राऊतनं त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि विश्वास दाखवला. मनोजला सार्थ करावा लागेल. 48 धावा एका बाजूला निहिल किणी आहेत आणि एका बाजूला हार्दिक गरज, ज्यांनी 18 बॉल 27 धाव्यांचा एक जबरदस्त खेळ दाखवलाय या मॅच मध्ये. 48 वरती बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. निहिल आणि हार्दिक. पुढचा बॉल मनोजचा पुढचा बॉल. फटका तर खेळलाय छान. क्षेत्ररक्षक आहेत तिथे वामन आणि इथे मनोज आले आणि मनोजने ही जोडी तोडली. ब्रेक थ्रू, आणि ज्या वेळेला ब्रेक थ्रूची गरज होती त्यावेळेला मनोज सांगतात की मैं हूं ना, गॉन.
गरत यांची बॅटिंग खूप महत्त्वाची राहिली. जिथे संघ अडचणीत होता तेव्हा हार्दिक यांनी संघाला सावरलं. शेवटच्या षटकापर्यंत लढले आणि धावसंख्या आता 48 पर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला. पुढील होणारा सामना जय भवानी जलसर आणि ध्रुव 11 सतपाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉसला कंपल्सरी यायचंय. आता 5 बॉलचा खेळ बाकी असेल. साहिल चापके एक आक्रमक आणि विध्वंसक फलंदाज आणि ज्यांचा रोल हा या शेवटच्या 5 चेंडूसाठी महत्त्वाचा असेल. इथे आपण पाहू शकाल निहिलनं स्ट्रायकिंग एंडला स्वतः आलेत. हा बॉल जर आपण तपासून पाहिला तर पंचांनी निश्चित स्वरूपात बाद होत असताना रनआउट मध्ये फलंदाज बाद झालेत. लास्ट ओव्हर मधले आपण पाहता चेंडूंचा खेळ जर तपासून पाहत असतो आपण तर सध्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का वाईट साठी? नाही. थँक्यू. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 आणि निहिल किणीनं आता स्ट्राईक तर घेतलंय. साहिल चापक्यांना कॉम्प्रोमाइज करायला कन्व्हिन्स केलं आणि आता जर तुम्ही कॉम्प्रोमाइज आपल्या साथीदारांना तुमच्यासाठी केले तर तुम्हाला फटका खेळावा लागेल. 13 बॉलमध्ये 15 धावांवरती खेळतात निहिल. मनोज पाटील मन्या यांना आपण पाहतात 2 बॉलचा खेळ ज्यांनी आता संघासाठी हॅट्रिक वरती असतील. इथे मात्र आपण पाहतात काय फटका खेळला. अतिशय सुंदर. फक्त या फटक्यामागे एकच आपण बोलू इच्छितो क्लास. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. क्या बात आहे. फटका 1 वेळा नाही 2 वेळा नाही 3 वेळा नाही 1000 वेळा बघत राहावासा. कव्हर ड्राईव्ह क्लास क्रिकेट. निहिल हरेश्वर किणी फलंदाजाचं नाव आहे. जबरदस्त टोलेबाजी. चेंडू सीमारेषा पलीकडे. का म्हणून मी स्ट्रायकिंग एंडला आलो. साहिलला मी का सांगितलं की साहिल मित्रा मला स्ट्रायकिंग एंडला आणून दे तुला षटकार दाखवतो आणि ज्या अनुषंगाने जो षटकार ठोकला क्लास. 54 धावा धाव फलकावरती. कोलवा टप्पाचा बॉल होता. बॉलला खेळले तिथे देखील जीत पाटील आता पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी टर्न करतात. दोन्ही खेळाडू चपळ आहेत. आता अवघ्या चेंडूंचा खेळ जर बाकी पाहिला तर दोन बॉलचा खेळ बाकी असेल आणि या 2 बॉलच्या खेळानंतर आपण पाहतायत फ्लड लाईट आपल्याला ऑन होताना बघायला मिळतील. धावसंख्या 56. जिथे सुरुवातीचा काळ अगदी डगमगता राहिला त्यावेळेला हार्दिक गरत यांनी जबाबदारी घेतली. मध्याच्या फळीमध्ये ज्यावेळेला निहिल होते ओपनिंगलाच आले होते परंतु हार्दिक गरत जेव्हा फलंदाजी करते त्यावेळेला निहिल शांत होते. तदनंतर आता पुन्हा एकदा त्यांनी देखील फटका इथे खेळलाय आणि धनंजयसाठी जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देत आहे की काय. सध्या फलंदाज बाद होतील. अगदी शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आतापर्यंत अबतक 56 आणि शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे आणि फलंदाज दाखल झालेत आशिष. निहिलनं जबरदस्त फटका तर खेळला होता परंतु त्यामध्ये षटकारापर्यंत डिस्टन्स कव्हर करता नाही आलं. धनंजय नाईकचे सेफ हँड आणि धनंजय नाईकची ओंजळ आपल्याला तिथे पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 56. 3 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. एंजल स्टार श्री जागमात रावळे या संघाला. आता आशिष आलेत. एक उंच पुरा असे फलंदाज परंतु आता वेळ तुमच्याकडे जास्त नाही. फक्त 1 बॉल आहे. या धावेवरती ज्या धावा येतील त्या धावा तुम्हाला शेवटच्या ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या डावामध्ये येतील त्या तुम्हाला समाधान करणारे असतील. कारण 56 झाले त्याच एक पैकी इथून 60चा जर आकडा क्रॉस झाला तर मग लढण्यासाठी तुम्हाला एक वेगळी ऊर्जा येईल की आम्ही 60 धावा उभ्या केल्यात. महत्वाचं आहे. पुढचा बॉल आणि इथे आपण पाहतात फटका तर व्यवस्थित नाही सजला. तिसऱ्या अटेम्प्टला झेल देखील सुटला. सिंगल इथे सिंगलनं धावसंख्या 57. 58 धाव्यांचं टार्गेट. काय होईल या मॅच मध्ये हे आपण दुसऱ्या डावाचं ऐकणार आहोत. तत्पूर्वी टॉस साठी या लाईट्स ऑफ आता चालू होणार आहेत त्यामुळे आपण
टीम ध्रुव 11 सातपाटी, ध्रुव 11 सातपाटी आणि त्यांच्या विरुद्ध इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार जय भवानी जलसार. कॅनॉन गिरीशचं आगमन झालं. चला आजचा टॉस आहे ना आपण कॅनॉन गिरीशच्या हस्ते करूयात. या स्पर्धेसाठी नेहमीच फ्री ऑफ कॉस्ट ड्रोन सेवा त्याच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते. या आपण कॅनॉन गिरीशच्या शुभ हस्ते टॉस करूयात. शिवनेरी ग्रुप म्हटलं की आपला मित्र मोठा झाला पाहिजे हे आवर्जून एक ब्रीद वाक्य आणि दोस्तीसाठी प्रसिद्ध असणारं सफाळ्यातील विराथांचं शिवनेरी ग्रुपनं भरवलंय हा मानाचा सन्मानाचा शिवनेरी चषक. अवधूत अँड टीम कॅप्टन जलसार 6 ओव्हरची मॅच. रूल्स तुम्हाला माहिती आहेत. मॅच बरोबरी सुटली सुपर ओव्हर. नयन केणी आणि गिरीश भोईर कॅनॉन गिरीश यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जा दोन्ही कॅप्टन. तिकडे आपण कॉइन स्पिन करू. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट. अजूनही संध्याकाळचं सत्र सुरू झालं. टॉस केला जातोय. नाणेफेकी जिंकली आहे टीम अवधूत. निर्णय गोलंदाजी. सातपाटीनं जिंकला टॉस. निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केला फलंदाजीसाठी मैदानावरती टीम जय भवानी जलसारला. प्लेइंग लिस्टमध्ये काही चेंजेस असतील तर आधी सबमिट करा दोन्ही टीम. मॅचची सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती आता आपल्याला पाठवायची आहे. चला पंकज सर ओपनिंग पेअर. कॅनॉन गिरीशचं आगमन झालं. त्यांचं करूया स्वागत. आता थोड्याच वेळात ड्रोन हवेमध्ये संचार करताना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. एक अतिशय सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहता. शिवनेरी चषक आज अंतिम दिवसामध्ये आला. शिवनेरी चषक. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील की तुमच्या यशाला पर्याय नाही. हे पाटील नेटवर्क कव्हर करत आहे सध्या. आमचं कॉमेंट्री बॉक्स आपल्या सोबत आहेत. कॅनॉन गिरीश त्यांच्या बाजूला जतीन त्या सोबतीनं अमर आपल्या सोबत अतिशय सुंदर ऑनलाईन तो स्कोरिंग करतो. शेखर दादा आपल्या सोबत आणि त्या बाजूला आपल्या सोबत ते म्हणजे आपले DJ सुभाष सर. या सगळ्यांच्या उपस्थितीनं एक वेगळी मजा सध्या या कॉम्बॉक्समध्ये बनते आणि जे सफाळीकर प्रेम देतात थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव. आणि असंच प्रेम सफाळीकर नेहमी देत राहतील याच अशा अपेक्षेसोबत आज शिवनेरी चषकाला आपण निरोप देणार आहोत. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस रात्रीचा खेळ. आज एक चॅम्पियन टीम आपल्याला सापडणार आहे. याचसाठी केला अट्टहास हा क्षण गोड व्हावा आणि याच देही याची डोळा हा क्रिकेटचा देखणा आणि अद्भुतपूर्व सोहळा आपल्या भेटीसाठी येतोय. रनचेस फार मोठं. काल देखील मी म्हणालो ज्यावेळी उद्या मैदानावरती उतरेल ना टीम एंजल स्टार रावळे त्यांच्या आयुष्यातील एक सगळ्याधिक मोठी लढाई उद्या रावळेकरांना खेळायची आहे. आणि ती लढाई रावळेनं अशी प्रकारे लढली आहे ना की जिथे ऑल इंडिया ओपन टीम ताई पॅकरच्या विरुद्ध 49 धावा चेस करू शकली नव्हती. तदनंतर आपण पाहिलं की 48 वरती प्रतिस्पर्धी टीमला 6 षटकांमध्ये त्यांनी थांबवलं.
आणि या मॅच मध्ये ना रावळेनं मन जिंकली आहेत एंजल स्टार या टीमनं. आणि कौतुक नक्की व्हायला हवं. पहिल्या डावामध्ये जी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, खास करून अगदी हार्दिकचं कौतुक करूयात. शेवटच्या क्षणाला फिनिशिंग टच त्याच्या 4 चौकार आणि एका षटकारानं मिळाला. आणि निहिल केणीच्या बॅटमधनं देखील खूप सुंदर प्रकारे 23 धावेचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 58 रनचेस कोणताही आयकॉन न घेता मैदानावरती एंजल स्टार रावळे खेळतीये. यामध्ये त्यांच्यातली असणारी जिगर, त्यांच्यातील असणारी हिम्मत, त्यांच्यातील असणारी धमक त्यांनी मैदानावरती दाखवली आहे. संधी होती, कोणही ऑल इंडियन 2 आयकॉन ते घेऊ शकले असते. सफाळ्याच्या ग्रामीण क्रिकेट पासून ते पालघरच्या क्रिकेट पासून ते ऑल इंडियन स्टार्स, बट आपल्या ग्रामीण टीम वरती त्यांनी विश्वास ठेवलाय. समोर टाई पॅकर पालघर, भारतातील एक दादा संघ. पहिला बॉल फुल टॉस, अंपायरचा इशारा नो बॉल आणि 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. नील हरेश केणी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आज निहिलला त्याच्या लाईफ मधली एक सर्वाधिक मोठी टस्टना त्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे निहिलला चुका करून चालणार नाहीये. त्याला आज मैदानावरती चांगला खेळायचं आहे. नो बॉल आलाय आणि हा साऊंड तुम्ही ऐकत होतात. IPL सुरू झाली आहे अशाच प्रकारे आवाज आपल्याला ऐकायला येतो. लाईन चेक केली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहताय डावा स्टिकच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा. कोणत्याही बॉलचा अजूनही खेळ झालेला नाही या फलंदाजी करणारा टीम साठी. आता फायनली डॉट बॉल आला. ज्याची चर्चा सुरू होती ते मैदानावरती आता घडलं. निहिल हरेश केणीनं टाकला डॉट बॉल. समोर फलंदाजीसाठी विघ्नेश आणि त्याच्या सोबतीनं समीरला थोडी दुखापत झाली. पहिल्या डावामध्ये फिल्डिंग करत असताना एक छोटासा ऍक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळाला. कॉल होणं इम्पॉर्टंट आहे. अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. डाव फलकावरती धावा 3 आणि लगातारचे 2 चेंडू समीरला निर्धाव टाकलेत. खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्या व्हाईट बॉल नो बॉलला कव्हर केलाय 2 चेंडू डॉट टाकत असताना. आणि टायमर ऑन. बरोबर आपण पाहताय पहिला बॉल या मॅचचा पडला 7:04 इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच ड्रॉप. मोठी मॅच आहे. ग्रामीण संघ घेऊन तुम्ही भारत विश्वातील क्रिकेट वेड्या आणि क्रिकेटच्या जगजेत्या ताई पॅकर्स संघासमोर खेळत आहे. त्यामुळे या मायनर मिस्टेक आहेत ना ताई पॅकर्स पालघर समोर टाळाव्या लागतील. टार्गेट खूप चांगलं 58 तुम्ही उभ्या केलेत. त्यामध्ये तुम्ही एक सन्मानजनक आणि लढाई करण्यासाठी टार्गेट उभं केलंय. बट या मॅच मध्ये या स्टेजला या मिस्टेक आहेत ना मायनर ज्या छोट्या चुका आहेत त्या रोकाव्या लागतील, त्या थांबवाव्या लागतील. टीम एंजल स्टार रावळेला हाफ ट्रॅकर होता, वेगात टाकलाय, पुन्हा एकदा शांत ठेवलाय. आता परत झाली आहे मिसफील्ड. एका मॅच मध्ये तुम्ही आधी नो बॉल, तदनंतर व्हाईट बॉल, तदनंतर कॅच ड्रॉप आणि तदनंतर मिसफील्ड. अजूनही पहिलं षटक सुरू आणि 4 मिस्टेक्स इथे आतापर्यंत झालेत. धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं 6 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आणि पाहूया 2 बॉल मध्ये पॉवर प्ले कुणाच्या नावावरती राहताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण रनचेस थोडं 10च्या खाली आहे. बॅटन पॅड मध्ये होता, ड्राईव्ह केला समोर ऑन साइडला फिल्डर आणि उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मिळतीये. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावरती 7 धावा धावफलकावर. कोणती विकेट बोला तयार. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फील्ड. फायनली आता झेल टिपलाय. आणि आता समीरला परतावं लागणार आहे. फर्स्ट विकेट मिळतीये टीम एंजल स्टार रावळेला.
आणि हे पाहताय तुम्ही एंजल स्टार रावळेचे समर्थक पाठीराखे फार मोठ्या संख्येनं आज पूर्ण जवळजवळ रावळे गाव इकडे आला. रेश्वदादा केणी तिकडे प्रेक्षकांमध्ये विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. षटक मैदानावरती संपलंय नीलचं पहिलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल 1 बाद धावफलकावरती धावा त्या म्हणजे 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धावा झाले 7. 7ला विकेट गेली आहे मैदानावरती 1. 7 लॉस ऑफ 1. 7ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटक संपल्यानंतर धावा झाले 7. विकेट गेली आहे मैदानावरती 1. 7ला 1 बाद हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं राहिलं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हिमेश घरत. निर्णायक क्षणाला प्रत्येक वेळी आपल्या टीमसाठी हिमेश शिवनेरी चषकामध्ये डाव सावरत आलाय. चांगला बॉल आहे हिमेशचा. फटका देखील तितकाच चांगला सजवलाय. चालला डीप मध्ये आणि फिल्डर तिकडे उपस्थित. काय झेल टिपलाय कठीण होता झेल पण अगदी हार्दिक घरतनं ती कॅच सहजच कॅरी केली आहे आणि बाद होतात फलंदाज विघ्नेश. बॅक टू द आउट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा होत्या 7. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती मैदानावरती आपण पाहता विकेट काढली आहे आणि चांगली कामगिरी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिमेश जे एंजल स्टार रावळेचे ओनर आहेत उमेश दादा त्यांच्याकडनं सलग 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिक जर या ठिकाणी गोलंदाज घेतात तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 धावा धावफलकावरती सगळं काही सुरळीत चाललंय. लगातार मैदानावरती आपण पाहता विकेट्स देखील येतात आणि आता हे पारितोषिक या ठिकाणी आलंय. 3 विकेट्स अर्थातच हॅट्रिक साठी. हिमेश तयार. खोलवा टप्प्याचा बॉल काय बॉलिंग करतीये मैदानावरती टीम एंजल स्टार रावळे. आज पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक नवा इतिहास घडवायला आम्ही तयार आहोत हे सांगत असताना सध्या रावळेचे स्टार पाहायला मिळतात. ग्रेट स्टार्ट. 7ला 2 बाद. आता बॅटन पॅड मध्ये होता. पुन्हा एकदा मिड ऑफ. आता रन घेण्याचा मानस आणि 1 सिंगल. थोडीशी मिसफील्ड तिकडे झाली आहे उदयकडनं. रनआउटची विकेट गिफ्ट मिळणार होती. या मॅच मध्ये ना मना पाटील नावाचा एक सगळ्यात मोठा अडथळा या ठिकाणी मैदानावरती आहे. तो म्हणजेच टीम एंजल स्टार रावळे समोर. कारण हा इन्फॉर्म सफाळेच्या क्रिकेटला मना बिलॉंग करतो. रावळे विरुद्ध विठ्ठलवाडी अनेक वेळा बॅटल रंगलाय. आज या मैदानावरती मनोज पाटील ना तो की फॅक्टर आहे या मॅच मधला दुवा. कारण सध्या आता अडचणीमध्ये कोण फसलाय तर ताई पॅकर पालघर जो व्यावसायिक संघ आणि समोर ग्रामीण एक गाव 11 एंजल स्टार रावळे. आणि या मॅच मध्ये संघर्ष केलाय. सध्याच्या घडीला जे रावळे क्रिकेट खेळतीये ना
तर एक रावळ्याचे क्रिकेट प्रेमी म्हणून जर त्यांचा संघर्ष आवडत असेल, एकदा टाळ्या रावळेकर या टीमसाठी नक्की बनतात. जबरदस्त फाईट सध्या एंजल स्टार रावळे या मॅच मध्ये देतीये. बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे, वॉर्ड स्टॉप. साई त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. आणि एंजल स्टारचे पाठीराखे सध्या पूर्ण प्लस डगआउटच्या अगदी बाजूला जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात ते तुम्हाला पाहायला मिळतात. कारण आज रावळेला माहिती आहे, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. बट समोर प्रोफेशनल क्रिकेट असतात, त्यामुळे चुका कुठेही करून चालणार नाही. शेवटपर्यंत सातत्य या एका गोष्टीवरती काम रावळेला करावं लागेल. दोन मोठे फटके आले. मॅच मध्ये इंटर होईल टीम ताई पॅकर पालघर. बॉल तयार, हाफ ट्रॅकर, ही ते चूक झाली आहे आणि मन्यानं हा पाठवलाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मन्याचा वार, विठ्ठलवाडीचा डॉन ठोकतोय एक दमदार षटकार. बॉल तयार, अजून एक मोठा फटका. म्हणून म्हणालो ना, या मॅच मध्ये ताई पॅकर्स पालघर साठी विजयाची दुवा काय, तर त्याचं नाव आहे मनोज पाटील. प्रेशर बनलं होतं. 58चं रन चेस आणि 10 बॉल मध्ये रन होत्या 8, विकेट्स गेले होते 2. एक्झॅक्टली चुकलं कुठे, जिथे नुकतीच मिसफील्ड झाली ना मिडॉनला आणि सिंगल आली, स्ट्राईक रोटेशन झालं आणि मन्याला जशी स्ट्राईक मिळाली त्यानं 2 बॉल 2 षटकार मैदानावरती खेचलेत आणि प्रेशर रिलीफ झालाय. पुन्हा एकदा मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती ताई पॅकर पालघर पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 20. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ. 24 बॉल आणि करायच्या धावा अजूनही 38. धावफलकावरती धावा झालेत 20. षटक संपली आहेत मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 धावा. सनी शेठ भोईर बॉडी बिल्डर ते देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. एक हार्डेस्ट पर्सनॅलिटी फ्रॉम भिवंडी सरवली, सनी भोईर 888. स्वागत आहे भावा आपलं. 20ला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉस ऑफ 2. 20ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. ओव्हर नंबर 3. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक जो करून देऊ शकतो टीम एंजल स्टार रावळेला. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे गोलंदाज निहिल हरेश्वर किणी. षटकातील पहिला बॉल सेकंड स्पेल मध्ये आला आणि निहिलच्या विरुद्ध केलंय आक्रमण. चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चमचमत्या ट्रॉफी समोर आम्ही जिंकायला आलोय हे सांगत असताना एक विश्वसनीय फटका षटकार. व्हॉट अ शॉट. दहा बॉल मध्ये रन्स होते 8 आणि विकेट गेले होते किती 2. एक मिसफील्ड स्ट्राईक रोटेशन झालं आणि मागच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत. 2 आले हिमेशला आणि 1 आला निहिलला. आता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॉल. विकेटनं साथ दिली असं म्हणायला हरकत नाहीये आणि एक सिंगल या ठिकाणी घेण्याचं मानस होतं आणि डायरेक्ट हिट तिकडे झालं. रन अंपायर्स देतील का ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण स्ट्रायकर बॅटर्स तिकडे अंपायर सोबत चर्चा करत होते. एक्झॅक्टली पाहूयात काय घडतंय, काय निर्णय अंपायर्सच्या माध्यमातून येतोय त्या ठिकाणी पाहिलं जाईल. ती चर्चा त्या ठिकाणी करतात रावळी टीमचे कॅप्टन स्क्वेअर लेग अंपायर सोबत.
तर यष्टी रक्षकानं तिकडे डायरेक्ट हिट केला. त्यानंतर मुवमेंट्स काहीशा मैदानावरती घडल्या. कदाचित रन्स इकडे दिली जातीये की नाही त्याची चर्चा सुरू आहे आणि रन्स अंपास आपल्याला नक्कीच कळवतील की एक्झॅक्टली घडलाय काय. चला एक सिंगल आली आहे. फायनली अनुभव हा अनुभव असतो आणि अतिशय चांगला निर्णय. राकेश सर देखील या ठिकाणी तीच चर्चा करत होते आमच्या स्कोरर सोबत की रन्स इकडे ग्राह्य धरली जाईल, कन्सिडर केली जाईल आणि एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे. 27 धावा धावफलकावरती लागलेत. 27ला विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत 2 आणि 27ला 2 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील आपण पाहताय या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण मैदानावरती त्या ठिकाणी दाखवलंय. साहिल चापके, ग्रेट फिल्डिंग बाय साहिल आणि साहिल चापकेचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय चांगली फिल्डिंग या ठिकाणी साहिलने केली आहे. रन्स वाचवलेत. क्या फिल्डिंग करताना आपण या ठिकाणी पाहिलंय साहिल चापकेला. जिथे रन्स वाचवायच्यात ना तिथे मात्र साहिल चापकेचा हा 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळालाय. एकदा टाळ्या नक्की बनतात क्षेत्ररक्षकासाठी. ग्रेट फिल्डिंग. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे तिकडे आपण पाहताय नेहिलनं. लगातार मैदानावरती 3 बॉल डॉट टाकण्याचं काम ते देखील मैदानावरती अगदी आधीच्या षटकात त्यानं केलंय जिकडे नो बॉल व्हाईट बॉल पासून सुरुवात झाली. म्हणून म्हणतो ना की ब्राईट फ्युचर आहे या खेळाडूचं. येत्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडेल. निहिल केणी टप्पा पडलाय, थोडासा जास्त बाहेर निघालाय. शफल झाले होते, बॅटर फॉलो केलं होतं फलंदाजानं, बट सेकंड वाईट लाईनच्या देखील अगदी बाहेर आहे बॅटरच्या रीच पासून. आणि या ठिकाणी आपण पाहताय तेव्हा व्हाईट बॉल या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. टीमची टोटल 1 ने पुढे जाल. धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. सध्या परिस्थिती खूप चांगली आहे. दोन्ही टीम्स मॅच मध्ये इंटर आहेत. 50-50 हा सामना आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि असफल त्या ठिकाणी राहिलाय. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी अजून धावफलकावरती येते आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट्स गेलेत. रनचेस 58च आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले 30. अंपायरचा इशारा
बॅट्समन रिव्ह्यू DRS व्हाईट बॉलसाठी डिसिजन पेंडिंग, म्हणजे तिसरं षटक संपलंय का अजून हा क्वेश्चन मार्क आहे. बॅटिंग साईड DRS घेण्यात आला. चला ड्रिंक ब्रेक होईल, पाणी घेऊन जायचं मैदानावरती 12th मॅन. आणि हा फेअर बॉल म्हणजे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 30 आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 28ची गरज आहे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक या ठिकाणी घेऊयात आणि पुन्हा परतू आपण मैदानावरती. अठरा चेंडू 28 धावेची गरज आहे. मेगा फायनलची मॅच आणि आजच्या अगदी दिवसाचं महत्व आहे ना काही वेगळंच आहे, अनन्यसाधारण आपण म्हणू शकतोय. आजचा दिवस खास आहे कारण आज शिवनेरी चषकाची मेगा फायनल आहे. आज सफाळेकरांचं लक्ष लागलंय की विराथनच्या शिवनेरी ग्रुपचं जे स्वप्न असतं ना त्या स्वप्नपूर्तीचं आज टायटल कोण जिंकणार, शिवनेरी चषक आज कोण उचलणार, येत्या काही मॅचेस नंतर त्याचं उत्तर या मैदानावरती आपल्याला मिळणार आहे. धावफलकावरती धावा झाले 30, विकेट गेले 2, बॉल शिल्लक आहेत 18, रन बाकी आहेत 28. बॉलिंग ट्रॅक वरती आला हिमेश. मागचं षटक थोडंसं महागडं राहिलं हिमेशचं. 14 धावा त्यानं खर्च केले, 2 ओव्हर्स टाकलेत. गोलंदाजी करताना आपण पाहिलं ते म्हणजेच निहिलनं त्यानं चांगला स्पेल आतापर्यंत टाकलाय. अजूनही मॅच ऑन आहे. एक चांगलं षटक पाहिजे टीम एंजल स्टार रावळेला, तर दुसऱ्या बाजूला एक 12 ते 13 धावेचं षटक हवंय जिकडे रन्स येतील बॅटिंग टीम साठी. जयेश आणि मनोज ही जोडी मैदानावरती खेळतीये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कीपर मिस्टेक करतोय, खूप साऱ्या करतोय. चौथ्यांदा या मॅच मध्ये यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. फिल्डरनं 2 कॅचेस सोडलेत, एक मिसफील्ड झाली आहे आणि या अशा ज्या चुका आहेत त्या मॅच मध्ये महागड्या पडतात. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल, काहीशी चर्चा त्या ठिकाणी जयेश करतोय की एक्झॅक्टली मैदानावरती घडतंय काय. पडल्यानंतर थोडंसं विकेट आज कुठेतरी एक वेगळा रंग मैदानावरती दाखवतीये. रोज ही विकेट रंग बदलते, बट कालच्या दिवसानं या विकेटचा रंग गोलंदाजानं बदलवून टाकला आणि कालची रात्र पूर्णपणे गाजवली. पंकज पालननं 5 बॉल 5 विकेट काढले. 2 षटकं टाकताना 6 विकेट्स काल पंकज पालनच्या खात्यात होत्या. आणि आज ग्रामीण संघ एंजल स्टार रावळे त्यांच्या समोर आला. ताई पॅकर्सच्या अगेन्स्ट 57 बनवलेत. 58चं लक्ष थांबवण्यासाठी सुरू असलेली धाव सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. भावेश बोईर आईस्क्रीम पॉइंट यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या शिवनेरी चषकाला आणि त्यांचं देखील करूयात आपण आभार. आर्थिक सहकार्य शिवनेरी चषकसाठी भावेश बोईर यांच्याकडनं येत आहे. तर आवर्जून तुम्हाला मोजितो कॉफी या सगळ्या गोष्टी हव्यात तर भावेश बोईरचं जे स्टॉप आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जिकडे टेकडी आहे तिकडेच तुम्ही जाऊन त्या सगळ्याचा आनंद घेऊ शकता. आणि सध्या फलंदाजीचा आनंद ताई पॅकर्स पालघर आणि त्यांच्या समर्थकांना टीम मेंटॉसला मन्या पाटील देतोय. आणि काल का म्हणालो आपण की या खेळाडूकडे फार मोठं टॅलेंट आहे. हे हायडन टॅलेंट होतं. आता ना राकेश सर त्या हायडन राहिलेलं नाहीये. आता त्या नावाला ना ताई पॅकर्सना एक ओळख देते आहे. आणि आता विठ्ठलवाडीचा सुपरस्टार फक्त विठ्ठलवाडी किंवा सफाळेपुरता मर्यादित नाही आहे. आज मन्या काय करतोय ताई पॅकर मध्ये जी काल आणि आज त्याला संधी मिळाली आहे ती अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला तो सांगतोय की येत्या काळात ताई पॅकर्सचा ट्रम्प कार्ड म्हणून मनोज पाटीलकडे पाहिलं जाईल प्रत्येक कठीण परिस्थितीत. मग सुपर ओव्हर असू द्या, तदनंतर सेकंड मॅच तिकडे 32 मन्यानं केले. तिसरा सामना तिकडे मन्याच्या बॅटमॅन 28 आले आणि आज देखील वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. 6 बॉल 19 ताबडतोड. अजून एक चांगला फटका मनाच्या बॅटमधनं लॉंग ऑनला चौकार मिळेल का? हो मिळेल. चाललाय बॉल हार्दिकला बीट करत लॉंग ऑन बाउंड्री
लाईनच्या बाहेर आणि आता सामना मनोज पाटीलनं खुला केलाय. हाच चौकार येतोय. मनाचा राकेश सर पासपोर्ट नसेल ना तर येत्या काळामध्ये मनानं लवकरच करून घ्यावा, कारण आता इथनं ही जर्नी जी स्टार्ट होतीये ना तो प्रवास फार मोठा जाईल. फक्त मनाला टिकून ठेवायचं सातत्य. फार मोठी आज बॅटिंग तो करतोय, कारण एंजल स्टार रावळे देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. या लेजंडच्या तालमीत घडलेले हे यंग जनरेशनचे सितारे आहेत. आणि हा यॉर्कर गरजेचा होता हा यॉर्कर, आणि शांत ठेवलाय त्या ठिकाणी. घडलं काय, सुरुवात जी झाली ना पॉझिटिव्ह इंटेंट न होती, बट तदनंतर जे मिसफिल्ड मुळे घडलं स्ट्राईक रोटेशन, त्याच्यानंतर मॅच ऑन झाली. लगातार 3 बॉल 3 6 तिकडे आले. मनानं 2 मारले. त्यानंतर जिकडे संधी मिळाली निहिलच्या विरुद्ध तिकडे जयेशनं आक्रमण केलं. 41 धावा झालेत. 17 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14. अजून कमी केल्या जातील. त्यामधनं किती कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल खेळ. मनाना शिवनेरी चषकामध्ये नशीब घेऊन आलाय. सुपर ओव्हरची मॅच तिकडे देखील झेल सुटला. षटकार आला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. इथे देखील कॅच ड्रॉप झाली आहे. हार्दिक एक्झॅक्टली करतोय काय, कारण आम्ही काय सांगितलं एंजल स्टार रावळेला ना आज हारल्यात तरी चालेल, संधी मोठी आहे, फक्त एकही मिस्टेक करायची नाही आहे. साईल होते फुलडा तिकडे डीप मध्ये लॉंग ऑनला, आणि हा झेल व्हायला हवा होता, कारण हाफ चान्सेस सक्सेस मध्ये कन्वर्ट व्हायलाच पाहिजेत. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 4. 43 धावा झालेत. मॅच अजूनही ऑन आहे. येणारे 13 बॉल 15 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. समोर मनोज पाटील 9 चेंडू 25. तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. त्याची विकेट पाहिजे एंजल स्टार रावळेला. लॉंग ऑनला बॉल डीप मध्ये आता क्षेत्ररक्षण चांगलं झालं. थ्रो देखील तितकाच सुंदर येतोय. या सिंगलच्या मदतीनं षटक संपलंय. मैदानावरती आपण पाहताय ते म्हणजे चौथं, आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर करंट रन रेट तुम्हाला 11.00 पाहायला मिळत आहे, जे चांगलं आहे. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट खाली आलाय, आणि 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे, आणि त्या 12 बॉलमध्ये 14 धावा या मॅच मध्ये करायच्यात. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानावरती. या स्पर्धेमध्ये एक आदर्श संघ म्हणून आपण एक ट्रॉफी देतोय. शिस्तबद्ध क्रिकेट जी टीम खेळेल त्या टीमला एक आदर्श टीम म्हणून आपण ट्रॉफी देतोय. राहुल कवळी साहेब वेडी त्यांच्याकडनं ही ट्रॉफी आपल्याला देण्यात आली आहे. त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय, आणि शिवनेरी चषकाच्या वतीनं राहुल दादा आपला आभार देखील आहे आणि आपलं स्वागत देखील आहे या रंगमंचकावरती. मुंबईचा राजा आज मात्र थोडासा लवकर बाद झाला. CSK वर्सेस MI रायव्हलरी इज बॅक, आणि आजचं सेलिब्रेशन ब्ल्यू आर्मी की येलो आर्मी, MSD की हिटमॅन, कोणते फॅन साजरे करतील त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. बट सध्या येलो आर्मी मैदानावरती खेळतीये एंजल स्टार रावळे, आणि एंजल स्टार रावळेला या मॅच मध्ये आता अजून एक मोठा पडाव पार करायचा. टायमर ऑन आहे निहिल, त्याच्याकडे लक्ष द्या. 12 बॉल 14 धावा. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला अनुभवायची आहे, पाहायची आहे, आणि एक चांगल्या मॅचच्या आशा अपेक्षा घेऊन आज सफाळेकर, पालघरकर आणि अनेक सारे क्रिकेट प्रेमी या मंचावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चांगली चालली आहे मॅच. 12 चेंडू 14. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल. चांगल्या टप्प्यावरती पडायला पाहिजे, कारण टप्पा पडल्यानंतर ना थोडासा जास्त बाहेर निघतोय. गेम चेंजर आहे या खेळाडूकडे ना. रावळे टीमचा जर विचार आपण केला ना, अनुभव खूप चांगला आहे. 12 बॉल 13. आता मनासाठी हा बॉल ऑन साइडला लांबून त्याने या ठिकाणी खेचलाय. चालला बॉल डीप मध्ये, आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल
आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक. आता रनअप बॉल आलाय. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 11 बॉल आणि 11 धावा. नेक्स्ट मॅच सातपाटी ध्रुव 11 आणि त्यांना फाईट करणारा जय भवानी जलसार. अर्ध्या विकेट वरती टाकलाय. ऑन साइडला गॅप मोठा स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये. तिकडनं बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मनोज पाटील एक विश्वसनीय डाव साकारत असताना टीम ताई पॅकर पालघर साठी. आज ना सफाळ्याच्या क्रिकेटमध्ये व्यावसायिक टीम मध्ये उतरल्यानंतर मन्या आज पाठीराख्यांना सांगतोय अहो शेट लई दिवसानं झाली या भेट. सिंगलचा कॉल. आता लेस दॅन रन बॉल आली आहे मॅच. त्याच्यामुळे चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक होता. 7 करायच्या होत्या. सिंगल आली आहे. समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 9 चेंडू आणि 6 धावेची गरज. 2 विकेट सुरुवातीला आले होते. त्यानंतर मैदानावरती खूप काही बदललाय आणि आपण पाहताय हा सामना आता थोडासा एकतर्फा होत चाललाय. हा फुल टॉस आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि सेमीफायनलच्या आतमध्ये इंटर होतोय ताई पॅकर पालघरचा संघ. अभिनंदन ताई पॅकर पालघर. अभिनंदन मेंटॉर राकेश सर. एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील करूयात आपण विशेष कौतुक. अभिनंदन अनिकेत राऊत अँड ऑल टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सफाळ्याच्या क्रिकेट मधलं विठ्ठलवाडी गाव ज्याला आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ज्यानं मिळून दिलं भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नाव जो ना हालात देखता